आता हे बघा, मी हे म्हटलेलं आहे की तुम्ही वरती टांगू नये. देव सगळीकडे असतात, याला मी पण म्हणते की मी स्वतःच म्हणते सगळीकडे देव असतात. देव हे पण म्हणत नाही की तुम्ही मला तुमच्या घरात ठेवा. तुम्हाला देवाकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत. जर तुम्हाला तुमचे फुलफिलमेंट करून घ्यायची आहे, तुमची विश फुलफिलमेंट करून घ्यायची आहे, तर तो विश फुलफिलमेंटच्या जागेवर आलात तर तुमची विश फुलफिलमेंट होईल. तुम्ही नाही ठेवलं का ठेवलं का काही फरक पडणार. बऱ्याचदा लेडीज मला असं म्हणतात की आम्ही देवाचं इतकं करतो, मग माझ्यासोबतच का असं होतं, जे देवाचं इतकं करतं त्याच्यासोबत असं होतं. तर मी असं म्हणते की हे बघा, तुम्ही देवाचं करता 2-2, 3-3 तास व्हॉटेवर जे काही करते ते किती मनाने करता आहात. एकीकडे तुम्ही देवाचं खूप नामस्मरण करताय, नाम झालं, पूजा झाली आणि बाहेर गेले भाजी आणायला आणि त्या भाजीवाल्याशी भांडण करत आहात. तर हे खोटं असतं. तर इतक्या लोकांनी फॉलो केला नसता. खोटं का झालेलं आहे त्याच्या मागचं रिझन मी हे म्हणते की लोकांनी याला बिझनेस केला. तर मी एक म्हणेल की ज्यांनी कोणी हा प्रश्न केला त्यांना म्हणणार रिसर्च कर की कोणाची गेलेली आहे आणि त्याचा वास्तूचा मला मॅप पाठवून दे, मी त्याला सगळे डिटेल्स दे. तर सारखं वादविवाद होणं, देन आळस, म्हणजे घरात आल्यावर प्रसन्न ना वाटणं, आळसच वाटणं. बाहेर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतंय आणि घरात आल्यावर एकदम एनर्जी लो वाटती आहेत, छोट्या छोट्या कारणाने भांडणं होणं आहे, वादविवाद होणं आहे. तर ह्या जेव्हा गोष्टी होतात ना त्यावेळेस समजायचं की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. फक्त रेमेडी सांगते फॉर मनी फ्लो सगळ्यांसाठी आहे की उत्तर दिशेला निळ्या कलरचा पॉट आणायचा आहे, पाणी टाकायचं आहे, मनी प्लांट लावायचं आहे तुम्हाला. बस एवढं करा. मला करा किंवा अजून रिन्यूड भरपूर वास्तुतज्ञ आहेत त्यांना करा. फक्त हे बघा, आधी विचारा की तुम्ही प्लॅनवर काम करता की डायरेक्ट घरी येऊन काम. बारीक जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट मिळतात आणि जे हे बारीक काम करत नाही त्यांना रिझल्ट मिळत नाही आणि त्यामुळे वास्तूबद्दल ना वाईट बोलल्या जातं. ग्रह तुम्हाला डाऊनफॉल आणतात म्हणा किंवा लो फील करायला लावतात. आणि जसं मी आता याच्या आधीच म्हटलेलं की सुसायडल टेंडन्सीज ज्या आहेत ह्या साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट इथे झोपल्यामुळे होतं. अंधार नको घरात. एक संध्याकाळच्या वेळेस बघा, दिवे लावायच्या आधी, तर दिवे लावण्याची वेळ व्हायची तर फक्त तुळशीकडे आणि देवाकडे दिवा नाही लावले जायचा. आधी प्रत्येक घरात एक एक दिवा असायचा. आता आपल्या घरात लाईट्स आहेत, आपण लाईट्स लावत नाही म्हणे बिल येतो. छोटे लावा ना, मून लाईट लावा. इक्स्ट्रा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट परत एकदा ऑकल्ट सायन्स रिलेटेड आहे आणि ज्याच्यामध्ये मागच्याही पॉडकास्टला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता, ते म्हणजे वास्तू रिलेटेड पॉडकास्ट. आम्ही तो पॉडकास्ट केला आणि तुमचे खूप प्रश्न आमच्यापर्यंत आले, आमचे रील्स व्हायरल गेले. सो त्याच्यासाठी आम्ही परत एकदा बोलवलेलं आहे डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅमला. सो मॅम, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या पॉडकास्ट. परत एकदा धन्यवाद. सो आपला जो पॉडकास्ट होता तो तर अजून सुद्धा इंस्टाग्रामवर त्याचे रील्स धुमाकूळ घालतात. ऑलमोस्ट 2 मिलियनच्या वरती त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत. सो त्यातले काही प्रश्न आणि आपली इन्फॉर्मेशन हे आपण आज पॉडकास्ट मध्ये घेऊया. सो करायची सुरुवात? बिलकुल, नक्कीच. ओके. सो पहिला मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटेल की कुठलंही घर जे असतं सो ते आपण म्हणतो की, म्हणजे आता तुम्हाला तर एक्सपिरियन्सेस आलेच असतील की गेल्या गेल्या लोक विचारतात की आम्हाला सांगा नाही काय घराबद्दल कसं वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, निगेटिव्ह वाटतंय. तर ते कसं आयडेंटिफाय करायचं की प्रसन्न आहे किंवा नाही? ओके. आता सगळ्यात आधी तर मी असं म्हणेल की काही लोकांना हे पण असतं की फक्त पॉझिटिव्ह एनर्जीच असते, निगेटिव्ह एनर्जी नसते. तर तसं नाही आहे. एनर्जी जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह पण आहेच. तर दोन्ही एनर्जीज असतात. तर या कशा येतात निगेटिव्ह एनर्जीज? तर वास्तुपुरुष मंडल आहे. वास्तू म्हणजे वास्तुपुरुष मंडल आहे. या वास्तुपुरुष मंडलमध्ये 45 एनर्जी फील्ड्स असतात पूर्ण. तर त्याच्यामध्ये 33 देवताज आहेत. 33 देवता एनर्जी फील्ड आहेत आणि उरलेले जे 12 आहेत, 12 जे आहेत ते असुर एनर्जी फील्ड आहेत. आता जेव्हा हे असुर फील्ड एनर्जी जेव्हा ही स्ट्रॉंग होते, ही वाढते, त्यावेळेस घरात निगेटिव्ह एनर्जी येते किंवा आपल्याला असं वाटतं की माझ्या घरात निगेटिव्हिटी आलेली आहे आणि कुठेतरी असं वाटतं माझ्या घरात कोणी काही केलंय,
कोणी काही टाकलं आहे, हा. कर्मकाल झालंय, म्हणजे व्हॉट एव्हर जे काही असेल, तर असं नसतं. तर ही निगेटिव्ह एनर्जी कशी होते, तर जेव्हा वास्तुदोष निर्माण होतात घरात त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी ही वाढली. तर आता वास्तुदोष म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की नैऋत्य दिशा साऊथ वेस्टला, तर साऊथ वेस्टला नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट नको, घरात किचन नको. आता टॉयलेट किचन आलंय तर काय होणार आहे, तर सारखे नवरा बायकोमध्ये भांडणं होणार आहेत. किंवा घरात जे कोणी राहत आहेत, सासू आणि सून ही पण असेल, तर त्यांचे काही कारण नसताना भांडण होणं, वादविवाद होणं. तर तिथे का असं झालं, कारण असूशक्ती तिथली वाढलेली आहे. किंवा तिथे टॉयलेट बाथरूम आले आणि न्यू कपल आहेत, जस्ट 2-3 वर्ष झालेले आहेत, तर यांना संतती प्राप्त होत नसेल. तर हा कारण नैऋत्य दिशा ही जी म्हटली जाते ही पितरांची दिशा आहे, आणि तिथे पितृदोष झाला आणि कुंडलीमध्ये पण पितृदोष आला तर मग तर प्रॉब्लेम्स वाढणारच आहेत. ओके. तर निगेटिव्ह एनर्जी आता घरात आहे हे पण आपल्याला कसं कळेल, आता हे तर मी आमच्या वास्तूच्या लँग्वेजमध्ये सांगितलं. तर कॉमन पब्लिक आहे त्याला कसं कळेल की माझ्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहेत, तर सारखं वादविवाद होणं. ओके. देन आळस, म्हणजे घरात आल्यावर प्रसन्न ना वाटणं, आळसच वाटणं. बाहेर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतंय आणि घरात आल्यावर एकदम एनर्जी लो वाटती आहेत, छोट्या छोट्या कारणाने भांडणं होणं आहे, वादविवाद होणं आहे. तर ह्या जेव्हा गोष्टी होतात ना, त्यावेळेस समजायचं की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. देन घरात आपण म्हणतो ना मॉइस्ट सिलन असणं, ते आले आहेत. काही कारण नसताना क्रॅक येतात घरात, आणि स्पेशली एखाद्या वेळेस असं होतं एकाच रूम मध्ये खूप क्रॅक्स येतात. किती आपण ठीक केलं तर, किती व्यवस्थित केलं त्याला, परत क्रॅक्स येतात. करेक्ट. तर ते पण त्याच्या मागचं रिझन आहे की निगेटिव्ह एनर्जीज आहेत. आता याच्या आधी मी जे काही सिम्पटम्स सांगितलेत की सारखं आजारपण राहणं, डोकेदुखी आहे, चिडचिड आहे, भांडणं होणं, आळस होणं, याचे दुसरे पण रिझन्स असू शकतात. आता ज्याच्या कोणाकडे हे रिझन्स आहेत तर याचा अर्थ असा होणार नाही की निगेटिव्ह एनर्जी. तर आता ती चेक कशी करायची की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, हे तर कारण आहेच, पण या कारणाचे अजून दुसरे पण रिझन्स असू शकतात. तर तुम्ही एक काम करायचं की मंगळवारी एक आपला तांब्याचा लोटा जो असतो तो घ्यायचा, त्याच्यात पाणी भरायचं, एक सिक्का टाकायचा, आणि तो रात्री अशा जागेवर ठेवायचा की जो त्याला कोणी टच करणार नाही. तो अशा ठिकाणी ठेवून द्या. तुम्ही मध्यस्थानी ठेवला घराच्या तर चालेल, किंवा अशा ठिकाणी ठेवा की कोणीच हात लावणार नाही. दुसऱ्या दिवशी सगळेजण उठायच्या आधी तो पाणी घ्यायचा आहे तुम्हाला, आणि घराच्या बाहेर जो कोणता प्लांट असेल त्याच्यावर ते टाकून द्यायचं. पिंपळाचं, वडाचं झाड नको, मी प्लांट म्हणते, रोपटं म्हणते आहे, तर तुळस नको, आणि घराच्या बाहेर. ओके. तर त्या तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाहेर जा, सोसायटीच्या बाहेर जा, बघा रोपटं कोणतं आहे, त्याच्यात ते पाणी टाका. असं 3 दिवस वगैरे नाही, बाहेर, घराच्या बाहेर. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्या पुढच्या 1 वीक पर्यंत तुम्हाला बघायचंय त्या झाडाला. जर तो झाड सुकला किंवा जळून गेला तर समजायचं की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि जर त्याला काही नाही झालं तर म्हणजे ओके आहे, आपल्या घरची चिडचिड चाललेली आहे, ते म्हणजे मे बी ज्याला कोणाला चिडचिड होते असेल तर त्याची तब्येत बरी नसेल, किंवा त्याची विटॅमिन्स कमी असतील, दुसरे रिझन्स होऊ शकतात. ते रिझन्स असू शकतात. मग तर याप्रमाणे तुम्ही घरची निगेटिव्ह एनर्जी बघू शकता. तर याच्या मागचं रिझन काय आहे अजून, एकतर घरात खूप पसारा असणे. मी आता जेव्हा माझ्या क्लायंट्सकडे जाते तर मी बघते ना, तर काहीही ठेवलेलं असतं घरात, काहीही. टीनचे डब्बे आहेत, साधे प्लास्टिकचे डब्बे आहेत, ठीक आहे ठेवायला पाहिजेत की कामात येणार, पण एक लिमिट पर्यंत तुम्ही ठेवा. ते पण साफ, क्लीन, नीट पाहिजे. तर जर निगेटिव्ह एनर्जी दूर करायची असेल तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट हाच आहे की डिक्लटरिंग, म्हणजे घराला स्वच्छ करा. जे कामाचं नाहीये, भंगार वगैरे जो आहे तो रिमूव्ह करा, घरातून तो काढून टाका. ओके. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना, कसं वाटतं आपल्याला, प्रसन्न, एकदम प्रसन्न वाटतं. आपण म्हणतो अरे यार असं पाहिजे. तर असं का पाहिजे, तिथे कसं असतं तुम्ही बघाल, एकदम बेड वगैरे नीट अँड क्लीन असतं, मिनिमलिस्टिक. येस, परफेक्ट असतं. तो म्हणजे मला असं वाटतं की तिथे क्लीन करणार हा दिवसातून 2 वेळा तरी क्लीन करून जातो. करेक्ट. आपण तिथून निघल्यावरती लगेच ते बेडशीट
चेंज करतात, पिलो कव्हर्स चेंज करतात, तिथे जे एखादं छोटंसं प्लांट ठेवलेलं असेल ते चेंज करायला, त्याचं पाणी चेंज होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे असते. तसंच तुम्ही तुमच्या घराला पण ठेवा, बघा तुम्हाला किती छान वाटेल. नीट क्लीन घर असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी येणारच. आणि अननेसेसरी ज्या बोलणं आहेत, वादविवाद आहेत, ते टाळा घरात बोलणं. ओके. तर ऑब्व्हियसली तुमची घरात जे आहे पॉझिटिव्ह वाईब्स येतात. घरात हनुमान चालिसा किंवा गायत्री मंत्र हा लागला पाहिजे एकदा तरी. आणि आता तर इतकं इझी झालंय, तुम्हाला बोलायची गरज नाही. युट्यूब लावा, युट्यूबवर सगळं मिळतं. तर एकदम मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला तुम्ही सुरू करा. अजून एक असतं की लाईट्स. दिवसा तर ठीक आहे, जर तुमचं घर एरिएटेड आहे तर हवा येणार आहे, सूर्यप्रकाश येणार आहे. इव्हनिंग नंतर लाईट्स चालूच करत नाहीत का, तर म्हणे त्या रूम मध्ये कोणी जाणार नाही, ते कशाला, असं नको. अंधार नको घरात. एक संध्याकाळच्या वेळेस बघा, दिवे लावायच्या आधी, तर दिवे लावण्याची वेळ व्हायची तर फक्त तुळशीकडे आणि देवाकडे दिवा नाही लावले जायचा आधी. प्रत्येक घरात एक एक दिवा असायचा. आता आपल्या घरात लाईट्स आहेत, आपण लाईट्स लावत नाही म्हणे बिल येतो. छोटे लावा ना, मून लाईट लावा आणि 6:30 ते 8:30 दरम्यान चालू ठेवा, मग बंद करा. पण मून लाईट लावा की एक म्हणजे त्या घरात तितका तिथे उजेड आला पाहिजे, एकदम अंधकार नको. कारण सगळ्यांना माहिती आहे की अंधकारातच सगळ्या वाईट गोष्टी घडतात. तर मग घरात अंधकार नको कधीच. तर मूनलाईट तरी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस लावायला पाहिजे. डिक्लटरिंग झालं पाहिजे. तुमची अलमिरा जी आहे, अलमारी आपण ज्याला म्हणतो, ती प्रॉपर अरेंज पाहिजे, ऑर्गनाइज्ड पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आमची ऑर्गनाइज्ड आहे, तुम्ही बघा खरंच ऑर्गनाइज्ड आहे की नाही आहे. जे कामाच्या कपडे नाही आहेत कामाचे, ते काढून टाका. इन शॉर्ट, घर जे आहे तुमचं हे स्वच्छ, नीट, क्लीन, जाळे नको कुठेच. म्हणजे कारण सगळ्यांना माहितीये लक्ष्मीच्या मागे मागे अलक्ष्मी पण येते. अलक्ष्मी आली म्हणजे घरात जाळे आहेत, धूळ आहे, आणि ती एकदा राहिली की ती जात नाही लवकर. लक्ष्मी लवकर, आणि ती जिथे असते तिथे लक्ष्मी टिकत नाही, ती राहत नाही. म्हणून घरात ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. हे वास्तूमध्ये येतं का मला सांगा, की कधी कधी असं होतं ना, बऱ्याचदा आपल्याला संध्याकाळी, म्हणजे माझं असं बऱ्याचदा झालेलं आहे, संध्याकाळी झोपून राहतो आपण त्या वेळात ज्यावेळी लक्ष्मी येण्याची वेळ किंवा असं काहीतरी म्हणतात. सो इज इट गुड ऑर इज इट बॅड? इज इट बॅड? ओके, टोटली बॅड. आणि हे आता बघा, वास्तूमध्ये म्हणणार नाही मी हे येतं, कारण जर असं वास्तूमध्ये जर असं होत असेल मग घरचे सगळेच झोपले असते जर त्याचा इफेक्ट असेल तर हा इफेक्ट जो आहे तो तुमच्या ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे तुमची कुंडली आणि तुमचे नंबर्स बघून आपण सांगू शकतो की का असं होतं, किंवा तुमचं वर्क कसं आहे की तुम्ही पूर्ण रात्र आणि दिवस काम करतात म्हणून मग तुम्हाला संध्याकाळी, म्हणजे प्रॅक्टिकली जर बघितलं तर एखादा असं म्हणत की अरे माझं तर कामच तसं आहे म्हणून मग मला संध्याकाळी झोप येते. पण संध्याकाळी का झोपू नये, तर संध्याकाळी कसं असतं की दिवे लावण्याची वेळ असते, त्यावेळेस लक्ष्मी येते. म्हणजे काय, तर देव जे म्हणतात ना, भ्रमंती करतात असं म्हणतात की तर संध्याकाळी ते घरात येतात आणि त्यावेळेस कोणी झोपलेलं दिसलं देवाला तर त्याला असं ते घरात प्रसन्नता येत नाही, पॉझिटिव्हिटी येत नाही. आणि ज्या घरात असं सारखं होतं ना तर तिथे कलह क्लेश होणारच ऑब्व्हियसली आहे. जर तुम्ही म्हणत असाल की मला झोप येते तर ऑब्व्हियसली आईला ते पटत नसेल. आणि सायंटिफिकली रिझन आहे त्याच्या मागचं खूप मोठं. तर सायंटिफिकली रिझन हे आहे की तुम्ही संध्याकाळी झोपलात म्हणजे तुम्ही तुमचं रुटीन चेंज केलेलं आहे. तुम्ही उठणार उशिरा, 8-8:30 उठणार आहे म्हणजे लगेच जेवण करणार नाही, तुम्ही उशिरा जेवणार आहात, मग तुम्हाला ऍसिडिटी होईल, मग तुमचं रात्री झोपणं उशिरा होईल, तुम्ही मॉर्निंगला उठणार नाही. तर ऍक्च्युअली रिझन जे आहे ते सायंटिफिक रिझन आहे, तुमच्या बॉडीला त्याचा त्रास होतो. पण जेव्हा आपण हे सगळ्यांना आपण एक्सप्लेन करू शकत नाही की याच्या मग काय, तर अरे झोपायचं नाही, मग घरात लक्ष्मी येते, घरात देव येतात, मग हे त्या मागचं सांगितलं रिझन आहे. नो डाऊट कुठेतरी मायथॉलॉजिकली म्हणा किंवा आपले संस्कारमध्ये पण असं आहे की संध्याकाळी नको झोपायला, दिवे लावण्याची वेळ असते आणि त्यावेळेस झोपू नये. गावाकडे पण असं होतं की एकदम संध्याकाळी 5:30-6 झोपत नाहीत, ते डायरेक्ट 8:30-9 झोपतात. त्यावेळेस पण तुम्हाला माहिती असेल की तिथे लाईट्स जिथे नसतात
तर साप बिच्छू हे त्यावेळेस फिरत असतात आणि ते त्यांना कळणार नाही. तुम्ही झोपलेले असाल तुम्हाला कळणारच नाही की कोणतं आपल्याकडे अॅनिमल आलेलं आहे किंवा कोणता बिच्छू वगैरे आलेला असेल तर त्याला त्याचा हार्म पण होऊ शकतो. म्हणजे जे काही बनवलेलं आहे ना त्याच्या मागचे जे रिझन्स आहेत ते वेगळे आहेत. करेक्ट. आणि आपण त्याला फक्त मग म्हणतो हे असं थोडीच असतं. आजची जी जनरेशन जी म्हणते ती बरोबर म्हणते की हे जे रिझन्स आम्ही दिलेले आहेत ते आमच्या पिढीला समजावण्यासाठी दिले. आमच्या पिढीच्या पुढचे जी जनरेशन आहे यांना हे पटत नाही कारण तुमची लाईफस्टाईल वेगळी आहे. तुमच्याकडे लाईट्स पण आहेत, तुम्हाला घर पण व्यवस्थित आहेत, तर आम्ही तुम्हाला म्हणणार की संध्याकाळी झोपू नको, एखादा साप वगैरे येणार तुलाच कळणार, तर पॉसिबल नाही. लॉजिकल सायंटिफिक रिझन हे आहे की तुमची पूर्ण जी लाईफची सायकल आहे त्या दिवसाची डे सायकल जी आहे ती चेंज होईल. तुमचं डायजेशन सिस्टीम खराब होईल, तुमची झोप खराब होईल आणि ती झोप खराब होईल की सगळे त्रास तुम्हाला सुरू होतात. बर, ते त्याच्या मेन रिझन हे आहे. ओके. मागचं आपलं जे रील व्हायरल गेलं त्याच्यामध्ये आपण म्हणजे खूप लोकांनी तो पूर्ण पॉडकास्ट बघितला नाही. ओके. पण काही लोकांचं म्हणणं असं होतं की म्हणजे तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं की देव वरती टांगून नाही ठेवलं पाहिजे. येस, मी आजही तेच म्हणाल की देव वरती टांगू नये. हा, पण लोकांचं म्हणणं असं आहे जे मुंबईमध्ये राहतात स्पेशली की आमचं घर ऑलरेडी छोटं असतं, त्यात जागा नसते, मग आम्ही देवघर सेपरेट नाही करू शकत, मग टांगल्यावर काय प्रॉब्लेम आहे, आणि देव हा कुठे जरी असला तरी तो पॉझिटिव्हच आहे, मग ह्या गोष्टी व्हॅलिडच नाहीयेत. सो त्यावर तुम्हाला काय? सगळ्यात आधी तर हे जितक्या लोकांनी हे असे कमेंट्स केले त्यांना म्हणेल की त्यांनी त्यांची नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा चेक करावी, तिथे वास्तुदोष असेल. आणि आता हे बघा, मी हे म्हटलेलं आहे की तुम्ही वरती टांगू नये. देव सगळीकडे असतात, याला मी पण म्हणते की मी स्वतःच म्हणते सगळीकडे देव असतात. देव हे पण म्हणत नाही की तुम्ही मला तुमच्या घरात ठेवा, त्याने कधीच म्हटलेलं नाही आहे. तुम्हाला देवाकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत, बरोबर आहे. जर तुम्हाला तुमचे फुलफिलमेंट करून घ्यायची आहे, तुमची विश फुलफिलमेंट करून घ्यायची आहे, तर तो विश फुलफिलमेंटच्या जागेवर आलात तर तुमची विश फुलफिलमेंट होईल. तुम्ही नाही ठेवलं का ठेवलं का काही फरक पडणार नाही आहे. आता देव म्हणजे आपल्यासाठी रिस्पेक्टफुल आहे, बरोबर आहे, आपण त्याला रिस्पेक्ट देतो आहेत. कोणी त्या देवामध्ये आपला मुलगा बघतो, कोणी त्या देवामध्ये म्हणजे संत महात्मा बघतो. म्हणजे प्रत्येकाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगवेगळा आहे. आणि मग त्या दृष्टिकोनाने आपण जर विचार केला तर तुम्ही असं कोणाला, जर मी फॉर एक्झाम्पल मी श्रीकृष्णाला माझा सखा मानते, तर माझ्या सखाला मी असं वरती टांगेल का? माझा जो सखा आहे नाही, मग तर जागा नाही. मी स्वतः मुंबईमध्ये खूपदा केलेली आहे. मी बऱ्याच मुंबईचे माझे झालेले आहे विजिट्स, तर बघितले आहेत छोटी छोटी घर आहेत, पण त्यांनी खूप प्रॉपरली अरेंज केलेलं आहे. वरती ठेवलं आणि खाली त्यांची कपाट आहे, किंवा त्या कपाट आणि तो जो आपला मंदिर आहे याच्या खाली तुम्ही एक फळी ठेवा ना, त्याला काहीतरी सपोर्ट असायला पाहिजे ना देवाला. तर तो प्रॉपर. आणि नॉर्थ ईस्ट लाच का, तर ती ईशान्य दिशा आहे, ईस्टची दिशा आहे, मेडिटेशनची ती दिशा आहे. तुमच्या जवळ जर नॉर्थ ईस्ट नसेल तर तुम्ही वेस्टला ठेवा. वेस्ट ही विश फुलफिलमेंटची दिशा आहे. ज्याच्या जवळ नॉर्थ ईस्ट नाही तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे या दोन दिशामध्ये तुम्ही ठेवून बघू शकता. आणि मी आजही म्हणते मी कोणतीही दिशामध्ये ठेवा, त्या दिशेप्रमाणे तुम्हाला देवाचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे देव तुम्हाला तसं त्याप्रमाणे तुम्हाला काही ना काही देतोच, तुम्हाला रिझल्ट तसे मिळतात. तर नॉर्थ ईस्ट मध्येच का म्हटलेलं आहे आतापासून, तर मेडिटेशनची आहे. आणि जेव्हा आपण देवासमोर बसतो आहेत तर तुमचं मन हे शांत राहायला पाहिजे, डोकं हे शांत राहायला पाहिजे, म्हणून नॉर्थ ईस्ट. नाहीतर आपण बस देव बघ रे बाबा आणि पळतो आहे, मग तसे रिझल्ट मिळतील. कारण मन शांत असेल, डोकं शांत असेल, एक 10 मिनिटासाठी करून बघा तर तुम्हाला आयडियाज येतात. असं नाही की देव म्हणतो बरं तू माझं नाव नाही घेतलं ना मी तुला रिझल्ट नाही देणार, असं नाही कर. असेही बरेच जण आहेत की जे देवाला हातच जोडत नाही किंवा त्यांचं काही नामस्मरण करत नाही, पण ते त्यांची कर्म व्यवस्थित करतात. तर देव तो बघतोय ना, तो त्याचं काम तर करतोय ना, तो त्याला रिझल्ट मिळतात. बऱ्याचदा लेडीज मला असं म्हणतात की आम्ही देवाचं इतकं करतो, मग माझ्यासोबतच का असं होतं, जे देवाचं इतकं करतं त्याच्यासोबत असं होतं. तर मी असं म्हणते की हे बघा, तुम्ही देवाचं करता 2-2, 3-3 तास वॉटेवर जे काही करता ते किती मनाने करत आहात. एकीकडे तुम्ही देवाचं खूप नामस्मरण करताय
नाम झालं, पूजा झाली आणि बाहेर गेले भाजी आणायला आणि त्या भाजीवाल्याशी भांडण करत आहात. बरोबर Correct ना? आहे. तसं नको. हा हा कारण देव हे प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये आहेत, प्रत्येक ॲनिमल्स मध्ये आहेत. तुम्ही त्यांना पण तेवढाच रिस्पेक्ट द्या. करेक्ट करेक्ट. तरच त्याचे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो ज्यांचे कोणाचे हे प्रश्न होते त्याच्यावर मॅमनी आता प्रॉपरली उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मला अजून काही प्रश्न होते. सो काहींनी विचारले की प्लांट्स कुठे ठेवले पाहिजे घरामध्ये. येस, सगळ्यात आधी तर कुठे ठेवायला पाहिजे पेक्षा मी म्हणेल कुठे ठेवायला नको. हा म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर साऊथ म्हणजे दक्षिण दिशा ते पूर्व दिशा बर याच्यामध्ये नकोच. ओके. म्हणजे दक्षिण दिशेला नको. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा इथे नको. त्याच्यानंतर साऊथ वेस्टला म्हणजे पश्चिम आणि नैऋत्य याच्या मधात नको. आणि नैऋत्यला तर बिलकुल नको. ह्या ज्या दिशा आहेत इथे प्लांट्स बिलकुल नको. तुम्ही प्लांट्स जे आहेत ते नॉर्थ टू ईस्ट याच्या मधात ठेवू शकतात. म्हणजे नॉर्थला ठेवू शकतात, नॉर्थ ईस्टला ठेवू शकतात, ईस्टला ठेवू शकतात. आता नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. ओके. तर या दिशांमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. पण तेच अपोजिट जे मी नाही म्हटलं तिथे ठेवलं तर तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज येतील. बर ओके. सो ज्यांना कोणाला प्रश्न होते त्यांचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता लोक घर घेतात. आपण मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्ही की फ्लॅट्स कसे आयडेंटिफाय करायचे. आता फॉर एक्झाम्पल जर मी घर घ्यायला चाललेलं आहे, नवीन असेल तर कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आता प्रत्येकालाच नवीन घर घेता येतं असं नाही. म्हणजे मुंबई सारख्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर रिसेल फ्लॅट्स लोक घेतात रिसेलमध्ये. सो त्यांनी कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या? सगळ्यात आधी तर एंट्रन्स बघावी. 16 एंट्रन्स आहेत. 16 दिशा एंट्रन्स ज्या आहेत त्या 16 दिशामध्ये येतात. 16 एंट्रन्सेस आहेत असं मी म्हणेल. तर एंट्रन्सेस बघावी सगळ्यात आधी. तर त्याच्यानंतर ब्रह्मतत्व मध्ये टॉयलेट बाथरूम येता कामा नये. ब्रह्मतत्वात किचन येता कामा नये. तर ब्रह्मतत्व बघायचं आहे. आणि टॉयलेट बाथरूम कुठे येत आहे. टॉयलेट बाथरूम नॉर्थ ईस्टला येता कामा नये, ईस्टला येता कामा नये. तर या 3 गोष्टी तर त्यांनी म्हणजे सेकंड हँड घ्या किंवा फर्स्ट हँड घ्या ते बघायलाच पाहिजे ते घेताना. की त्यांची आता 16 दिशात कॉमन पब्लिक तर बघू शकत नाही. तर कोणती दिशा बघायला पाहिजे की ती एंट्रन्स जी आहे ती नॉर्थला असू दे किंवा ती नॉर्थ म्हणजे उत्तर दिशाला असू दे, ईस्टला म्हणजे पूर्व दिशेला असू दे. तर या दिशा म्हणूनच कारण कसं आहे की बघा तशा बघितल्या गेल्या तर 16 मी म्हटल्याप्रमाणे त्या सगळ्या बेस्ट 16 दिशांमध्ये 10 एंट्रन्सेस चांगले आहेत. 10 एंट्रन्सेस ह्या खूप चांगल्या आहेत 16 दिशांमध्ये. 10 एंट्रन्सेस मधल्या N3 N4 S3 S4 आता हे लोकांना कळणार नाही की कुठे कसं आहे. कारण तेवढी बारीक ग्रीड करता आलं पाहिजे ते करू शकत नाही. म्हणून साऊथची एंट्री ही म्हणतात की नको घेतलेली. कारण तुम्हाला जर S3 S4 ची एंट्री नाही आली, ती चुकीची आली, S6 किंवा S7 ची आली तर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम्स येतात. मग फायनान्शियल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, रिलेशनशिप इश्यूज येऊ शकतात. तर बेस्ट वे आहे त्यांनी बघायला पाहिजेत की उत्तरची जी एंट्रन्स आहे ती आणि पूर्वची जी एंट्री आहे ती आली पाहिजे. ब्रह्मतत्व हे पिलर वगैरे आजकाल येतच, त्यातल्या त्यात तेवढं ओके आहे. पण बाकी ब्रह्मतत्वात टॉयलेट बाथरूम येता कामा नये. आणि टॉयलेट बाथरूम जे आहे ते ईशान्य दिशेत, नॉर्थ दिशेमध्ये म्हणजे उत्तर दिशेमध्ये आणि पूर्व दिशेमध्ये येता कामा नये. तर हे बघायला पाहिजे. आता सेकंड हँड बद्दल तुम्ही विचारलं तर सेकंड हँड घर घेताना सगळ्यात आधी तर तुम्ही मॉर्निंगला म्हणजे सकाळीच बघायला जा, संध्याकाळी बघायला जाऊ नका. त्याच्या मागचं रिझन आहे की तुम्ही सकाळी बघितलं तर तुम्हाला कळेल की किती एरिएटेड आहे, किती लाईट्स येत आहे. आताच आपलं पॉझिटिव्ह एनर्जी आणि याच्यावर निगेटिव्ह एनर्जी बद्दल बोलणं झालं. जर खूप अंधार असेल, कोंदट असेल तर मग ते तुम्हाला तिथे प्रसन्न वाटणार नाही. बरोबर. सेकंड थिंग सगळेच बघतात की विकणारा हा का विकतोय, त्याच्या मागची हिस्ट्री बघा, तिथे काही झालेलं आहे का, घडलेलं आहे का. तर ते तुम्ही बघायला पाहिजे. आणि तुम्ही मॉर्निंगला गेला तर खेळती हवा आहे का ते तुम्ही बघू शकता आणि लाईट्स किती व्यवस्थित आहेत ते तुम्ही बघू शकता. त्यातल्या त्यात नॉर्थ ओपन पाहिजे, म्हणजे उत्तर दिशा ही ओपन पाहिजे. उत्तर साइडला खिडक्या येऊ द्या, देन पूर्वला पण चालेल. साऊथ ओपन
कमी पाहिजे. कमी पाहिजे. एखादी खिडकी एखादं दार ओके आहे, पण नॉर्थला जास्त असला तर उत्तम. ओके. आता मुंबई सारख्या ठिकाणी आता तुम्ही जो उल्लेख केला की फॉर एक्झाम्पल कोणी जर सेल करते घर आणि त्या घरात काही घडलेलं असेल त्याच्या आधी मे बी काही नेगेटिव्ह गोष्टी असतात, सो मग अशा वेळी काय करायला पाहिजे की ती वास्तू तर आवडलेली आहे पण हे घडलेलं आहे, मग अशा वेळी आता काय घडलंय डिपेंड ऑन दॅट. पण फॉर एक्झाम्पल मला कळालं की तुम्हाला काय म्हणायचं आहे की तिथे काही सुसाइडल झालेलं आहे, तर सगळ्यात आधी तर ज्यांनी कोणी केलेली असेल सुसाईड तर ती नक्कीच मग तिथली जी साऊथ ऑफ साऊथ वेस्ट दिशा आहे ही, त्याच्यानंतर वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहेत, या 2 दिशांमध्ये जेव्हा वास्तुदोष असतो त्यावेळेस तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये हे टेंडन्सी येते. बर. तर तिथे काय आलंय किंवा तिथे बेडरूम आलेला आहे आणि तिथेच तो माणूस झोपत होता का ते बघायलाच पाहिजे. कारण या 2 दिशामध्ये जेव्हा माणूस झोपतो त्यावेळेस अननेसेसरी असे थॉट्स येतात. पेंट हाऊस असेल तर किचनच्या वरती बेडरूम नको, बर, त्यावेळेस पण असे प्रॉब्लेम्स येतात. तर मग मी म्हणेल की असं असेल तर ते घेऊच नका. पण तुम्हाला खूपच आवडलेली आहे, ती घ्यायचीच आहे, तर सगळ्यात आधी उदक शांती करायची आहे त्या घराची. आणि मेक शुअर की तुम्ही या ज्या 2 दिशा मी सांगितल्या साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्यच्या मधात जी येते ती दिशा आणि वायव्य आणि पश्चिमच्या मधात जी येते ती दिशा, तिथे तुमचं बेड येता कामा नये. बर बर. तिथे बाथरूम तर परफेक्ट आहे, तिथे बाथरूमच असायला पाहिजे, टॉयलेट असायलाच पाहिजे तिथे, तर ते त्याच्यासाठीच आहेत. पण तिथे बेडरूम किचन येता कामा नये. ओके. या जर 2 येत असेल तर ते अवॉइडच करा. किती स्वस्तात असू दे पण ते घेऊ नका, कारण मग नंतर त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. किंवा आता कोणाचं ते घर असेल तर त्यांना आता टेन्शन येईल की मग आता आमचं कसं, त्याला रेमेडीज आहेत, रेमेडीज करून घ्यायच्या आहेत. पण ते डिपेंड्स की ते काय आहे, घर कसं आहे. तर फर्स्ट रेमेडी तर मी असं म्हणेल की त्यांनी तिथे झोपणं अवॉइड करा. खूप म्हणजे तीच एक रेमेडी आहे की तिथे तुम्हाला झोपायचंच नाहीये. म्हणाला आमच्याजवळ दुसरं बेडरूम नाहीये तर बेडरूम मध्ये नका झोपू, हॉलमध्ये झोपा, किचन मध्ये झोपा. झोपायचंच आहे ना, 7-8 तास झोपच येणार आणि तुम्हाला चांगली झोप येईल. ओके, चांगली झोप येईल कम्पॅरेटिव्हली त्या झोनपेक्षा. बर. नवीन घर घेतलं किंवा सेकंड हँड घर घेतलं, सगळं वास्तूप्रमाणे बघून घेतलं तरी पण आपण वास्तू शांत करतो. हो. सो ते काय असतं आणि कशासाठी? आता जेव्हा आपण घर घेतो तर फक्त 4 भिंती घेतो का? नाही. फर्निचर बनवतो, त्या घराला तोडफोड करतो, त्या घराला आपण त्रास देतो. तर ती वास्तू शांती करणं म्हणजे तेच. ते वास्तू पुरुष सगळ्यात आधी तर वास्तू पुरुषाला आपण स्थापित करतो. जसं आपण देवघर मध्ये आपल्या देवाला स्थापित करतो तसं आपल्या घराचा हा जो देव आहे तो वास्तू पुरुष आहे. त्या वास्तू पुरुषाला आपण स्थापित करतो आपण. आणि आम्ही या ज्या घराला त्रास दिलेला आहे त्याबद्दल आपण माफी मागतो आणि म्हणतो की आता आम्ही इथे राहणार आहोत, तू आमचे जे काही आपले काय म्हणूया की डिझायर्स आहेत, म्हणजे ज्या काही इच्छा आहेत, चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होते. आमच्या हातातून कोणत्याही वाईट गोष्टी घडू देऊ नको, घरात चांगली सुख येऊ दे, शांतता राहू दे. आणि त्याच्यासाठी दरवर्षी उदक शांती करावी आणि एकदा वास्तू शांती करावी, म्हणजे वास्तूला आपण शांत करतो. ओके. आणि जे सेकंड हँड घर घेतात त्यांनी पण त्यांनी पण वास्तू शांती करावीच, कारण सेकंड हँड घर घेतलं तरी आपण काही ना काही तोडफोड तर करणारच आहोत. तर ते आपण त्याला तो त्रास देतो आहेत. म्हणजे जसं आता याच्या आधी म्हटलेलं आहे की वास्तू पुरुष आपण असतो घरात, तर वास्तू पुरुषाचं असं आहे की त्याच्यामध्ये 45 एनर्जी फील्ड्स आहेत, 45 एनर्जी फील्ड्स आहेत, प्रत्येकाचा एक पार्ट आहे. आता तो उलटा असा पालथा बसलेला आहे. वास्तू पुरुष हा पालथा आहे आणि ईशान्येला त्याचे डोकं आहे, त्याप्रमाणे त्याचे पाय येतात नैऋत्याला आणि त्याप्रमाणे त्याचे अंग जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी येतात. तिथे आपण त्रास देतोय त्याला. आणि म्हणून मी प्रत्येकाला असं म्हणते की तुम्ही घर घेतलंय त्याचं आधी सगळं फर्निचर वगैरे सगळं करून घ्या आणि त्याच्यानंतर वास्तू शांती करा, वास्तू पुरुषाला तुम्ही स्थापित करा. आणि आपण जे काही आल्यानंतरही आपलं काही ना काही तर असतंच, थोडं ना थोडं असतंच, म्हणून ती वास्तू शांती करून आपण त्यांना ती माफी मागतो. अच्छा, बर. आपलं कोणीतरी सबस्क्रायबर का ह्याच्यावर इंस्टाग्रामवर कमेंट केली होती की तुम्ही वास्तू वगैरे सांगताय
तर हे खोटंच असतं. आणि जर तुम्ही वास्तूचं एवढं हे करता तर मग लोक झोपडपट्टीत राहतात, मग त्यांना तर वास्तूचं त्यांना काही माहिती नसतं, मग ते का झोपडपट्टीत राहतात किंवा त्या भागात राहतात. सो यावर तुम्हाला अच्छा, सगळ्यात आधी तर त्याला म्हणेल की हे खोटं नाही आहे. जर हे खोटं असतं तर इतक्या लोकांनी फॉलो केला नसता. करेक्ट. खोटं का झालेलं आहे त्याच्या मागचं रिझन मी हे म्हणते की लोकांनी याला बिझनेस केला आहे. मी जेव्हा जाते किंवा जाण्याच्या आधी फोनवर माझा फर्स्ट क्वेश्चन असतो की तुमच्याजवळ घराचा प्लॅन आहे का, लेआउट आहे का. जो प्लॅन लेआउट बघितल्याशिवाय वास्तू बघतो त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. कारण मी आताच तुम्हाला म्हणाले होते की 10 एंट्रन्सेस आहेत. करेक्ट. बरोबर. 16 दिशा आहेत. 360 डिग्रीला जर तुम्ही 16ने डिव्हाइड केलं तर किती येईल? 22.5 येतो. बरं. 22.5 मध्ये पण मी एंट्रन्सेस काढलेले आहेत. तर त्या एंट्रन्सेस मध्ये जेव्हा एक 11.5 डिग्रीची एंट्रन्स येईल तर मी हे असं उभं राहून नाही करू शकत की ही साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे, ही वेस्ट आहे, असं नाही आहे ना. जेव्हा एक तुम्ही पिझ्झा खाताय तेव्हा त्याचे तुम्ही 8 तुकडे करता, तेव्हा तुम्हाला कळतं ना हा तुकडा माझा, त्याचा. बरोबर आहे. मी उभं सांगेल का हा याचा मग कोणाला किती मिळेल, त्याप्रमाणे आहेत. बर. की जेव्हा मी 16 दिशामध्ये 32 एंट्रन्सेस, त्याच्यामधले 10 एंट्रन्सेस हे ऑस्पिशियस चांगल्या दिशाच आहेत. ओके. एवढे बारीक जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट मिळतात. आणि जे हे बारीक काम करत नाही त्यांना रिझल्ट मिळत नाही. आणि त्यामुळे वास्तूबद्दल ना वाईट बोलल्या जातं. कारण बऱ्याच लोकांना थोडीफार माहिती आली आणि त्यांनी त्यांचं सुरू केलेलं आहे. तर असं केल्यामुळे मॅक्झिमम लोकांमध्ये अरे काय नाही रिझल्ट मिळत, हे काय नसतं असं बोलल्या जातं. हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झाला. सेकंड आन्सर हे आहे की आता जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांचं कसं. तर मी एक म्हणेल की झोपडपट्टीमध्ये पण बघा मग की जी झोपडपट्टी त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह झोन मध्ये येत असेल ना, त्यांची लाईफ चांगली असेल. ओके. त्यांना ते जे काही काम करायचं असेल त्यांना जास्त पैसा मिळत असेल. बरं. आणि याचे एक्झाम्पल म्हणजे इन बिटवीन पेपरमध्ये आलं होतं. तर मला आठवत नाही ती कोणती झोपडपट्टी होती, मुंबईचीच होती की जी 1.25 करोड पर्यंत गेलेली आहे. तर मी एक म्हणेल की ज्यांनी कोणी हा प्रश्न केला त्यांना म्हणणार रिसर्च कर की कोणाची गेलेली आहे आणि त्याचा वास्तूचा मला मॅप पाठवून दे, मी त्याला सगळे डिटेल्स कमेंटमध्ये. येस नक्की. तर जे कोणी रस्त्यावर राहतात, देन झोपडपट्टीमध्ये राहतात, छोटे घरं आहेत, तर बघा त्यांची काही ग्रह नक्षत्र पण असतात. बर. इथपर्यंत आता आपले पॉडकास्ट बघणारे लाखो लोक आहेत, पण किती लोक आपल्यापर्यंत पोहोचतात, किती लोक त्याला फॉलो करतात, ते डिपेंड आहे त्यांच्या सतत विवेक बुद्धीवर पण. ज्यांचा नॉर्थ ईस्ट प्रॉपर असेल, ज्यांचा गुरु चांगला असेल, ते बरोबर त्याला मग हे येईल की अरे नाही मला करायचंच आहे, मला ग्रो व्हायचंच आहे. ओके. आता याच्यावर पण कमेंट येईल की मग आमचं काय खराब आहे का सगळं. असं नाही. जेव्हा तुमचे योग येतील ना त्यावेळेस तुम्ही नक्कीच याला पण फॉलो करा. पण ते शेवटी तुमच्या मानण्यावर आणि तुमच्या मानण्यावर आहे, विश्वासावर आहे. मानत असाल तर 100% माना, नाही मानायचे तर फक्त कर्म करा. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं बघताय तर कुठेतरी तुमच्या डोक्यात आहे की हे आहे म्हणून तुम्ही बघता आहात, मग बघता आहात तर फॉलो करा. करेक्ट. आपण शेवटाकडे येतो, त्यामुळे मी तुम्हाला एक विचारेन. तुम्ही एक दिल्लीमध्ये मध्ये केस झाली होती आय गेस 4-5 वर्ष आधी. बुरारी नावाचं एक हे आहे, तुम्हाला त्या रिलेटेड काही माहिती आहे? नाही. अच्छा. ती केस अशी होती की एका रात्रीत सगळे पूर्ण फॅमिलीने सुसाईड केली होती आणि त्याच्यावर असे तर्कवितर्क चालू होते की ते वास्तूमुळे झालेलं आहे की काय. तर अशा गोष्टी घडू शकतात वास्तूमुळे? घडू शकतात. पण त्याचं थोडं एक्सप्लेन करू. कसं घडू शकतं? जसं मी आधीच आता म्हटलं, फक्त वास्तू याला रिस्पॉन्सिबल नसतो. बर. तर याच्या मागे तुमची कुंडली पण आलेली आहे. बर. की ते ग्रह तसे येतात. बर. की सगळे ग्रह तुम्हाला डाऊनफॉल आणतात म्हणा किंवा लो फील करायला लावतात. आणि जसं मी आता याच्या आधीच म्हटलेलं की सुसायडल टेंडन्सीज जे आहेत साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट इथे झोपल्यामुळे होतं. बर. आता 13 लोकांनी एका सोबत जे काही केलेलं आहे, तर एकतर त्यांचे बेडरूम तिथे येत असतील, त्याच्यानंतर त्यांच्या कुंडलीमध्ये तसे योग आलेले असतील,
बर. आणि सायंटिफिक आपलं सायन्स बघितलं गेलं आहे. तर बघा, कोणी सुसाईड जो करतो तो लगेच सडनली करत नाही की चला आज आपण रात्री सगळेजण, तर त्याच्या मागे त्यांचे जे सायंटिफिकली बघितलं गेलं तर त्यांचे टॅबलेट्स त्यांना काही साईड इफेक्ट झाले आहेत का, किंवा सायकोलॉजिकली ते कुठेतरी डिप्रेस्ड असतीलच. आणि हे डिप्रेशन त्यांना त्यांच्या काही कामामुळे आलंच असेल, आणि दुसरं म्हणजे वास्तूनी त्याला जोड दिलेली असेल, आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागला. ओके. आणि काही जनरल रेमेडीज आपल्या आता वास्तूसाठी तर भरपूर काही रेमेडीज आहेत. आता काय काय सांगावं असं आहे की वास्तू दोष काय आहेत मेन म्हणजे त्याच्यावर आहे. तर सगळ्यात आधी फर्स्ट थिंग तर ब्रह्मतत्व. तर ब्रह्मतत्वात काही आलं असेल तर तिथे तुम्ही येलो रंग यूज करा, पिवळा कलर तुम्ही यूज करायचा, तर ब्रह्मतत्वाचा इफेक्ट जरा कमी होतो. साऊथ वेस्टला हिरवा कलर कधीच यूज करू नका. हिरवा कलर वापरायचा नाही आहेत तिथे. हिरवा नको, निळा पण नको. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. तर नैऋत्य दिशेमध्ये हिरवा कलर यायला नको, हिरवे कलरचे पडदे नको, साधा हा छोटासा कुशन पण नको. म्हणून म्हटलंय की नैऋत्य दिशेला प्लांट्स पण नको. तिथे ओव्हरहेड वॉटर टँक काही वास्तुतज्ञ म्हणतात की असायला पाहिजे, पण माझे रिसर्च प्रमाणे मी बघितलंय की तिथे जर ओव्हरहेड वॉटर टँक आला तर तिथल्या जे मेंबर्स आहेत कोणाला हार्ट प्रॉब्लेम आलेला आहे. सो अवॉइड इट. तर ओव्हरहेड वॉटर टँक कुठे असायला पाहिजे, तर तू पश्चिम दिशेला येऊ द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अंडरग्राऊंड वॉटर टँक कुठे असायला पाहिजे, तर ईशान्येला किंवा उत्तर ते पूर्व याच्या मधात आलं कुठेही चालेल, तर जिथे पाणी लागेल तिथे. बऱ्याचदा असं होतं की मोठमोठे जे आपले शेती आहेत किंवा तिथे फार्म हाऊसेस आहेत, तर तिथे पाणी साऊथला लागतं आहे, तर आम्ही घेणार. तर मी म्हणते की आता लागतं आहे पण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. तर जर तुम्ही बनवताच आहात तर मेक शुअर की तिथे येऊ देऊ नका. आणि जर काही नसेलच त्याला उपाय, म्हणजे तुम्हाला आता दुसरं काही नाहीच आहे, एक्सक्यूज नाहीच आहे की तिथेच तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही तिथे येलो कलर वापरून घ्या. तर तुम्हाला त्याचे जे साईड इफेक्ट होणार असतील तर ते होणार नाही. उत्तर दिशेला तुम्ही निळा कलर यूज करायचा आहे. तिथे एक मस्त रेमेडी सांगते फॉर मनी फ्लो, सगळ्यांसाठी आहे की उत्तर दिशेला निळ्या कलरचा पॉट आणायचा आहे, पाणी टाकायचंय, मनी प्लांट लावायचं आहे तुम्हाला. बस एवढं करा उत्तर दिशेला. आणि आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्ट जी दिशा आहे तिथे तुम्ही रेड कलरचा ट्रायंगल पण लावला, साधा पेपरचा, तरी तुम्हाला कॅश फ्लो होईल. सगळ्यांनी फॉलो करा. बाकी हे म्हणजे वरवर मी सांगितलेलं आहे, बाकी बघण्यासाठी आम्ही आहोत. हो, सो तुम्ही कन्सल्ट मला करा किंवा अजून रिन्यूड भरपूर वास्तुतज्ञ आहेत त्यांना करा. फक्त हे बघा, आधी विचारा की तुम्ही प्लॅनवर काम करता की डायरेक्ट घरी येऊन काम करता. ही एक मोठी मी टिप देणार आहे सगळ्यांसाठी की जे कोणी तुम्ही वास्तू करून घेत असाल तर, आणि हा प्रश्नच तुम्ही विचारू नका नाही आमच्या जवळ नाही आहे हे सांगूच नका. बऱ्याचदा काय होतं की नाही आमच्याजवळ प्लॅनच नाहीये, तुम्ही या ना, तुम्ही बघून घ्या ना, असं बघितल्या जात नाही. मी आता सांगितलं 22.5 डिग्री, तुम्ही विचार करा किती छोटा असतो तो. थोडा इकडून इकडे झाला की तुम्हाला चेंजेस होतात, लगेच एंट्रन्सेस चेंज होतील, बरेच काही चेंजेस होतात. करेक्ट. तर इंजिनियर करून कोणाकडनंही तुम्ही प्रॉपर प्लॅन बनवून घ्या, आणि प्लॅनवर काम करणाऱ्याच वास्तुतज्ञांना, 16 दिशावर काम करणाऱ्यांनाच तुम्ही काम द्या, तुम्हाला 100% रिझल्ट मिळतीलच. म्हणजे जर कोणी डिरेक्टली येऊन फक्त बघत असेल, बघा तुम्हाला आता तुम्ही तर आता यंग जनरेशनचे आहात, पण माझ्या याचे जे असतील किंवा जे बघता आहेत त्यांना आठवत असेल की घरात फक्त एक आपला कंपास घेऊन फिरणारे होते. ही साऊथ आहे, ही ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, हे तोडा ते फोडा. आणि या तोडफोडमुळे काय झालं की वास्तूचं नाव खराब झालेलं आहे. तर तोडफोड मी करायलाच लावत नाही, म्हणून प्लॅन पाहिजे मला. तर प्लॅनवर आपण काम केलं तर 5 एलिमेंट्स असतात वास्तूमध्ये, ते 5 एलिमेंट्सला आपल्याला फक्त बॅलन्स करायचं असतं. ते कलर थेरपीने आपण बॅलन्स करू शकतो, आणि ते बॅलन्स झाले की आपली कामं मार्गी लागतात, सॉल्व्ह होतात.
तर मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा आलात. वास्तू रिलेटेड आपण खूप काही बोललोय आणि जे सगळे प्रश्न विचारत होते, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत होते, त्यांना उत्तरं मिळालेली आहेत. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर प्लीज सांगा. मॅमचे जे सोशल हँडल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मॅमला कन्सल्ट करा किंवा दुसरं कोणी तुम्हाला वास्तू एक्सपर्ट असतील तर त्यांना कन्सल्ट करू शकता. पण मॅमनी जे टिप्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आधी क्रॉस चेक करा आणि मगच कन्सल्टेशन घ्या. हो, सो येस मॅम, तुम्हाला काही ऍड करायचं? मला फक्त एकच म्हणायचं आहे की करत असाल तर 100% करा, नाही तर मग काहीच फॉलो करू नका. सो आता तुम्ही बघतात म्हणजे तुम्ही कुठेतरी विचार करतात की वास्तू आहे, Correct. तर मनाने करा. 50% काम तुमचं तिथेच होतं. जेव्हा तुम्ही मनाने करता तेव्हा. राईट. तर मनाने तुम्ही त्या रेमेडीज करा, त्याच्यावर विश्वास ठेवून करा. देव पण, आपण देवावर विश्वास ठेवला तर तो आपल्याला नक्कीच रिझल्ट त्याचप्रमाणे आहे आणि आम्हाला असंच फॉलो करत राहा. येस, आणि तुमचे प्रश्न कमेंट मध्ये टाकत राहा. सो आम्ही पुढच्या पॉडकास्ट मध्ये किंवा Q&A मध्ये त्याची उत्तरं तर नक्कीच देऊ. सो येस मॅम, थँक्यू सो मच. आणि आपल्या स्वीट टॉक्सच्या रिच्युअल प्रमाणे आपण एंड करूया पॉडकास्ट.